नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप घोले। आज संपूर्ण महाराष्ट्रावर बघा कांडी लागणीला फाटा देऊन शेतकरी वर्ग आज रोप लागणीकडे वळू लागलाय। त्याच्यामध्ये फायदे शेतकऱ्यांना बरेच दिसून येत आहेत की ऍव्हरेज मध्ये चांगला वाढ दिसून येत आहे, शेतकऱ्यांना संख्या मेंटेन चांगल्या प्रकारे करता येत आहे। अशा अनेक माध्यमातून रोप लागणीकडे आता कल वाढू लागलाय। परंतु काही ठराविक मुद्दे आहेत की रोप लागण करताना आपल्याला एक ठराविक म्हणतो ना की मुद्दे सांभाळणं गरजेचं आहे। आता बऱ्याच वेळा काय होतं की नर्सरीतून आपण रोप आणतो, तर रोप आणल्यावरती आपण काय करतो की अखंड असा ऊस तो आपण शेतामध्ये लावतो। म्हणजे आपण काही शेतकरी खड्डे घेऊन लावतात, काही पाण्यामध्ये लावतात, अशा माध्यमातून हे रोप लागण आपण करत असतो। पण याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे, शेतकऱ्यांना एक काळजी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये की आपण असा संपूर्ण ऊस म्हणजे आपण पाल्यासहित ऊस अजिबात लावायचा नाही। त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अशा प्रकारचा हा ऊस आपण कटिंग करून, म्हणजे आपण घास कापण्याची वेळ असेल किंवा कात्री असेल याच्या माध्यमातून हा तुमचा ऊस हा असा शेंडा कट करून लावायचा। त्याच्यामुळे काय होतं की सूर्यप्रकाश ज्यावेळेस आपण लागण करतो, मिळणारा सूर्यप्रकाश असतो हा कुठे पडतो, पानावरती पडतो। आणि मुळ्यांचे डेव्हलपमेंट चालू असते ज्यावेळेस शेतामध्ये आपण लागण करत असतो, मुळ्यांची डेव्हलपमेंट चालू असते। डेव्हलपमेंट चालू असल्यावरती सूर्यप्रकाशामुळे पाने करपतात। बऱ्याच शेतकऱ्यांचा असा आम्हाला फोन येतो की आमचं रोप लावल्यावरती सुकू लागलं किंवा पिवळं पडू लागलं। त्याला महत्वाचं कारण आहे की तुम्ही शेंडे कट करून लावत नाहीये। मुळे जोपर्यंत डेव्हलप आपल्या चांगल्या होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा जास्त सूर्यप्रकाशाचा फटका हा पानावरती बसला नाही पाहिजे। अशा माध्यमातून तुम्ही लागवड व्यवस्थापन करत असताना किता असा शेंडा कट करून, तुम्हाला थोडक्यात दाखवतो, असा ट्रे जो असतो ना, हे असे ट्रे कट करून, म्हणजे ट्रे मधला हा रोप असा कट करून तुम्ही त्याची पुनर्लागण करणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद।